नमस्कार. फूडी आणि ॲडव्हेंचर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याकडे गणेश विसर्जन आहे आणि गणेश विसर्जनसाठी आपले काही मित्रांना आरतीसाठी विसर्जनच्या याच्यासाठी बोलवलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही जेवणाचा कार्यक्रम घरीच ठेवलेला आहे आणि जेवण घरीच बनवत आहोत. तर त्यासाठी लागणारी जी छोलेची भाजी आहे ती आम्ही घरी बनवणार आहोत. साधारण आपले 40-45 मित्र आहेत, सगळे फॅमिली आणि त्यांची मुलं वगैरे धरून. तर ते छोलेची भाजी आम्ही बनवणार आहोत आणि बाकी काही हे आहेत, भाज्या आहेत, काही गोड आहे, तर ते आमच्या मिसेसच्या मैत्रिणी घेऊन येणार आहेत. तर ते तुम्हाला दाखवेलच, त्याच्याबद्दल सांगेलच कोणी कोणी काय आणलंय ती थोड्या वेळाने. तर चला तर पाहू मग आपण छोलेची भाजीची रेसिपी. 2 किलो छोले घेतलेत. हां, मग आणि आत्ता हे कसं करून ठेवणार? आत्ता करून ठेवणार का भिजवून असं? हा, आता भिजवून ठेवणार. आणि अजून एक भाजी आहे दुसरी, माझ्या मैत्रिणी घेऊन येणार आहेत. पनीरची, मटार पनीरची भाजी घेऊन येणार आहेत, त्याच्यामुळे मला 2 किलो इनप आहे, नाही का. बर बर. आणि गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आता? गरम पाण्यात भिजवून ठेवणार. किती वेळ साधारण? आता म्हणजे रात्रभर भिजवून ठेवणार. म्हणजे रात्रभर भिजवून ठेवायचं? रात्रभर भिजवून ठेवणार आणि नंतर मग ह्याच्यातून काढावं मग लागतील? सकाळी कुकर मध्ये मीठ शिजवून घेणार. हो, मीठ टाकून शिजवून घ्यायचं. मीठ घालून शिजवून घ्यायचे आणि थोडीशी हळद पण टाकणार त्याच्यात, नाही का. मी दाखवेलच ते पुढे. ठीक आहे. आपण हे कांदे, 4 किलो कांदे त्याची साल काढून घेतलेले. आता ते मी चॉपर मध्येच करणार आहे बारीक. कोथिंबीर, कढीपत्ता आणि हा लसूण मी जास्त आहे, मी वरणसाठी पण वापरणार आहे त्यातला. आणि टमॅटो 1.5 किलो असतील टमॅटो. असा हा मसाला मी भाजून बारीक करून ठेवणार आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी, नाही का, सकाळी लवकर, माझं 12लाच मी सांगितलेलं आहे ना सगळ्यांना, त्याच्यामुळे मी आदल्या दिवशीच मसाला बनवून ठेवणार आहे. म्हणजे सकाळचा वेळ पण वाचतो मग. हा, ओके. आलं वगैरे पण घेतलेलं आहे असं. मी आता आलं आणि लसूण बारीक केलेला आहे, मिक्सरला लावून घेतलं, नाही का, ते दोन्ही पण. आणि आता मी कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि थोडासा नारळाचं भाजून घेतलेलं आहे, नाही का, नारळ, सुक्का नारळ, ते बारीक करून घेणार. मोहरी घातली, त्याच्यात थोडं जिरं पण टाकणार आहे. जिरं चांगलं तडतडलं की आपण कढीपत्ता घालणार आहे. थोडं झाकण ठेवते, आता खूप ओढतं. कढीपत्ता घरचाच आहे, बॅकयार्डमध्ये एक झाड लावलेलं आहे. तर ते आम्ही कराताला राहत होतो, करातावरून एक झाडाचा प्लांट आणला होता आणि तो प्लांट इथं आणून जमिनीमध्ये परत लावला. तर त्याच झाडाचा हा कढीपत्ता आहे. घरचीच कोथिंबीर पण आहे, थोडीशी फोडणीसाठी आणले मी. आणि आता आलं लसणाची पेस्ट टाकते मी. आलं लसूण आपण घालून घेतलेलं आहे, चांगलं भाजून झालेलं आहे ते. आता आपण कांदा घालत आहोत त्याच्यात. आता कांदा आणि टमॅटो पण थोडा कांदा भाजत आला की टमॅटो टाकायचं. आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत 2 स्पून, कारण कांदा पण लवकर भाजतो, नाही का, मीठ टाकल्यानंतर. आणि असं टमॅटो कट करून, नाही का, चॉपरलाच लावून घेतलंय मी. आणि हे मी मगाशी, नाही का, वाटलेलं खूप नारळ, कढीपत्ता आणि कोथिंबीर वाटलेले, ते आता नंतर थोडं भाजत आलं की घालणार आहे मी त्याच्यात. थोडं वाटण घातलं की खूप टेस्ट, आणि ती कढीपत्त्याची खूप टेस्ट छान येते, नाही का, वाटल्यानंतर. थोडा कढीपत्ता वाटायचा त्याच्यात. आता आपण टमॅटो घालणार आहे. त्याच्या आधी पण मी तेजपत्ता थोडे घालायचे होते खरं मग अशी कढीपत्त्या बरोबर, पण राहिलेत, पण मी आता घालते, नाही का.
वरून घातलं तरी चालेल. आणि टोमॅटो घालून घेते. आणि थोडी मी घरची कोथिंबीर आहे, ह्याला स्मेल खूप छान आहे नाही का, म्हणून मी थोडी फोडणीसाठी आणलेली आहे नाही का, छोटीच आहे अजून ती, थोडी फोडणीसाठी मी टाकते नाही का. टोमॅटो टाकून तर कांदा भाजत आलेला आहे आपला, हे भाजलाय आता असा पूर्ण. तर टोमॅटो बरोबर राहिलेला थोडा होईल नाही का त्याच्याबरोबर. थोडं टोमॅटो भाजत आले की हा पण मी मसाला केलेला घालणार आहे नाही. हा ना, आता टोमॅटो भाजत आलेला आहे. आणि एवढी भाजी म्हटलं की तेल पण भरपूर लागणार आहे कांदा भाजायला वगैरे. आणि आता मी कढीपत्ता, कोथिंबीर आणि खोबरं बारीक केलेलं पण घालते आता. घालून घ्यायचं आणि मग परत थोडं आता मसाला घालून घेणार आहे नंतर. हा थोडं 5 मिनिटं परतायचं हे. आता कांदा वगैरे चांगला भाजून झालेला आहे, आता तेल सुटलेलं आहे नाही का. खूप वेळ लागतो हे भाजण्यासाठी. चांगलं भाजलं तर भाजी पण छान होते नाही का. आता आपण ह्याच्यात लाल कलरचं तिखट आहे, लाल तिखट, आणि हा आपला छोले मसाला आहे, ते मी आता घालणार आहे ह्याच्यात नाही का. मला असं कधी मोजून मी टाकलेलं नाहीये, पण मी पहिलाच व्हिडिओ असं बनवते की मोजून सगळं घेतलंय नाही का. ना तर मी असं मला अंदाजेच छान जमतं नाही का. मसाले वगैरे पण असं अंदाजेच टाकते, अंदाज आपल्या चवीला जसं आपल्याला पाहिजे तसं कमी जास्त. पण आता मी आजच म्हणजे असं मोजून घेतलेलं आहे नाही का. कांदे, टोमॅटो वगैरे 6 स्पून टाकलेले आहे हा छोले मसाला. आणि लाल तिखट पण तुम्हाला हवा असेल अजून तिखट तर तुम्ही अजून घालू शकता नाही का. आणि आता हे भाजून चांगलं थंड झाल्यानंतर मग तो मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. आता मी ह्याच्यात हळद काय घालणार नाहीये. हळद मी नंतर ते छोले ज्यावेळेस आपण हे करणार आहे कुकरमध्ये लावणार ना, त्यावेळेस मी त्याच्यात हळद घालणार आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यात हळद टाकलेली नाहीये. हा आता एक 5-10 मिनिटं परतला की मग आपण गॅस बंद करणार आहोत. आपला मसाला रेडी झालेला आहे. आता फक्त तुम्ही छोले ह्याच्यात उकडून चांगले म्हणजे नाही का मिक्सरला म्हणजे सॉरी कुकरमध्ये लावणार आणि मग ह्याच्यात तुम्ही छोले घालू शकता नाही. म्हणजे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा मसाला हा पूर्ण. नाही आता नाही करायचा का? नाही आता नाही करायचं बारीक, हे असाच राहणार. हा मिक्सर मध्ये केला तर खूपच घट्ट भाजी होते ना. घट्ट भाजी. हा म्हणून मी असंच शक्यतो मी भाजून फक्त ते खोबरं, लसूण आणि आलं पेस्ट तेवढंच बारीक करते मी. बाकी कांदा, टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. मी आता चॉपरला घेतला तरी चालतो, किंवा आपण बारीक कट केला तरी चालेल नाही का. म्हणजे खूप अशी घट्ट होती नाही का भाजी ते मिक्सरवर बारीक केलं तर. आता फक्त छोले शिजवून घ्यायचे आणि ह्याच्यात घालायचे, झाली आपली भाजी तयार. आपण छोले घेतलेत आता कुकरमध्ये आणि त्याच्यात हळद टाकायची थोडी 1 स्पून आणि मीठ, आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. मीठ आता टाकल्यामुळे ते चांगलं हे होत असेल ना सर्व, म्हणजे छोल्यांना मीठ खूप छान लागत असेल. हा छोल्यांना मीठ लागतं नाही का. म्हणजे नंतर टाकण्यापेक्षा आधी टाकलेलं चांगलं. हो, त्या छोल्यामध्ये मग शिजताना नाही का मीठ आणि त्याला टेस्ट छान येते नाही का छोलेला, त्यामुळे मीठ घालायचं. आणि शिट्ट्या किती करून घ्यायच्या आता? 4 शिट्ट्या. हो.
आता आपण छोले कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघा. असे छान असे शिजलेले आहेत नाही का. 4 शिट्ट्या करून घेतलेत. आणि आपण थोडा बटाटा पण केलेला आहे, तो पण मॅश करून घेतलाय. असा कट केला नाही मी, हातानेच असं मॅश केलाय थोडा. त्याची टेस्ट वेगळीच लागते नाही का. आणि आता मी फोडणीच घालणार आहे. आता मी तर मसाला काल करून ठेवलेला आहे. आता मी थोडी हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या घालणार आहे. आता आपण मिरच्या टाकून घेतलेत आणि थोडं 2 स्पून परत आपण लाल तिखट टाकतोय, कलरचं तिखट टाकतोय. थोडा कलर पण छान येतो त्याचा. आणि आता आपण हा मसाला भाजून ठेवलेला आहे, तो आपण घालत आहोत. रात्री बनवल्यामुळे मला सकाळी सोपं गेलं आता. हो, तो वेळ वाचला ना, जवळजवळ 3-4 तास वेळ वाचतो त्या. आता आपण 5 मिनिट हा परतून घेणार आणि आपण छोले आणि ते बटाटा घालणार आहोत त्याच्यात. मसाला आता आपण ह्याच्यात आता छोले आणि बटाटा घालून घेणार आहोत. घालते आता नाही पण घालत आहोत. सगळं घातलेलं आहे ह्याच्यात. आपण छोले बटाटा आपण घातलाय आणि आता हा चांगला मिक्स करून घेऊया आपण. सगळा मसाला लागेल सगळ्या म्हणजे सगळा मसाला पण लागेल आणि कळेल आपल्याला नाही का. थोडं पाणी पण घालावं लागेल, गरम पाणी घालायचं त्याच्यात. आणि चांगली उकळी येऊन द्यायची. नंतर दाखवूच आम्ही तुम्हाला उकळी आल्यानंतर. छान असं मिक्स झालेलं आहे. आता अजून उकळी आली की अजून छान दिसेल भाजी नाही का. त्याच्यात एक खूप छान पडतं. पण कोणतीही भाजी वगैरे करायची झाली अशा मोठ्या क्वांटिटीमध्ये, तर तो बरं पडतं की आदल्या दिवशी संध्याकाळी मसाला बनवून ठेवायचा पूर्ण. मग ते वाटण असेल, वाटण करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी भाजी करायला पण वेळ जात नाही. मग असे किती जरी लोकांची क्वांटिटी जरी असेल ना, तरी काय वाटत नाही बनवायला स्वयंपाक असं. बघू शकता किती छान कलर पण आलेला आहे. दिसायला पण छान दिसते भाजी. ते गरम झालं सगळं मिक्स करूया. भाजी पूर्ण झालेली आहे. आपण कोथिंबीर घालून घेऊयात थोडी. ही घरचीच कोथिंबीर आहे थोडी. मी वरती घरची कोथिंबीर पण ठेवली होती टाकण्यासाठी. आता आपली भाजी पण चांगली उकळी आलेली आहे त्याला. आपण हा बंद करून ठेवणार आहोत आता. नंतर गरम करायला लागेलच अजून. अजून घालते. कोथिंबीर मला खूप लागते नाही का. कोथिंबीरनं भाजीला टेस्ट पण येते ना, थोडं एक स्मेल पण असा वेगळा येतो, छान वाटते खायला.
आजची आपण जी छोलेची रेसिपी बनवली आहे ती आपणास कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा आणि तसेच तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचा फूडी आणि ॲडव्हेंचर चॅनल असाच नवनवीन रेसिपीसाठी पाहत राहा. धन्यवाद.